मित्रांनो, आर-टी-एस म्हणजेच राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015 नुसार सामान्य नागरिकांना जे काही सेवा आहे घरबसल्या प्राप्त व्हाव्या यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। या पोर्टलच्या माध्यमातून शासकीय दरामध्ये तुम्ही कुठेही न जाता घरबसल्या जे काही सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता। सेवांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपले सरकार सेवा पोर्टलवरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे। तर पहिल्या पद्धतीने अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं या अगोदर आपण भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर आता नवीन पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने जे काही अकाउंट आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही अकाउंट तयार केलं तर यामध्ये तुमचे काही बेनिफिट्स असणार आहे। यामध्ये तुम्ही जर एकदा डॉक्युमेंट अपलोड केले जसं की फोटो, त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी, हे जे काही 3 डॉक्युमेंट आहेत म्हणजेच एक फोटो आणि 2 डॉक्युमेंट, हे तुम्हाला पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही। म्हणजे तुम्ही जर एकदा अकाउंट तयार केलं तर तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस अप्लाय करताना जे काही बाकीचे डॉक्युमेंट आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि फोटो, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला सोडून बाकीचे जे काही राहिलेले डॉक्युमेंट आहेत तेच अपलोड करावे लागतील। पुन्हा तुम्हाला हे रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि फोटो हे परत अपलोड करण्याची गरज नाही। हा एक याचा महत्त्वाचा बेनिफिट्स आहे। आणि दुसरा महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे तुम्ही जेव्हा अकाउंट तयार करता तर बऱ्याच जणांचं जे काही नाव आहे मराठीमध्ये व्यवस्थित येत नाही पहिल्या स्टेपनुसार जर केलं तर, पहिल्या पद्धतीनुसार। आणि दुसऱ्या पद्धतीनुसार जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला कस्टमाइज तुमचं जे काही मराठीमध्ये नाव आहे ते कस्टमाइज करण्याची सुविधा उपलब्ध आहे। आता बऱ्याच जणांच्या नावामध्ये ळ येते किंवा मग ल येते, तर ते पहिल्या स्टेपमध्ये जर तुम्ही केलं तर ल इथे इंग्लिशमध्ये ल येते आणि मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला कस्टमाइज करता येत नाही। परंतु दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने केलं तर यामध्ये तुम्हाला तुमचं जसं नाव अपेक्षित आहे, जसं नाव तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये जे आहे ते कस्टमाइज करू शकता, एडिट करू शकता किंवा मग कॉपी पेस्ट दुसरीकडे टाईप करून व्यवस्थित कॉपी पेस्ट सुद्धा तुम्ही करू शकता। तर हे महत्त्वाचे यामध्ये फायदे या ठिकाणी असणार आहेत। तर आता नवीन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं याबद्दल, नवीन पद्धतीने कशा पद्धतीने अकाउंट तयार करायचं हे पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुम्ही मग एकदा अकाउंट तयार केलं की कोणत्याही सर्व्हिसेसचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, मग तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता तुम्हाला हे प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि जे काही फोटो आहे तो परत अपलोड करण्याची गरज राहणार नाही। तर या पद्धतीने कशा पद्धतीने जे काही नवीन पद्धतीने अकाउंट तयार करायचं आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, यासाठी आपले सरकार सेवा पोर्टलवरती आल्यानंतर न्यू युजर अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन 1 आहे। या ऑप्शन 1च्या माध्यमातून कशा पद्धतीने अकाउंट तयार करायचं आहे आपण भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता आपण ऑप्शन 2 या माध्यमातून कशा पद्धतीने अकाउंट तयार केलं जाते याबद्दलची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला या ऑप्शन 2 वरती चेक जे काही सर्कल आहे त्यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल इथे खाली यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे। म्हणजे महिला अकाउंट उघडत असाल तर श्रीमती इथे तुम्ही टाकू शकता, त्यानंतर पुरुष असेल तर श्री टाकू शकता। अशा पद्धतीने मिस्टर, मिसेस, त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येईल। परंतु हे नाव तुम्हाला जर इथे कस्टमाइज करायचं असेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे तर एडिट करू शकता, कॉपी पेस्ट करून सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर त्यांच्या जे आता अर्जदार आहे त्यांच्या वडिलांचं नाव इथे नाही, फादरमध्ये मिस्टर जे काय असेल, श्री असेल ते टाकायचं इंग्लिशमध्ये नाव, नंतर मराठीमध्ये नावसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचं। डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, एज ऑटोमॅटिक येईल, जेंडरसुद्धा इथे ऑटोमॅटिक येईल नाव टाकल्यानंतर। त्यानंतर त्यांचं जे काही ऑक्युपेशन आहे, वेजेस आहे की काय आहे ते ऑक्युपेशन टाकायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकंटचा ॲड्रेससुद्धा टाकून घ्यायचा आहे। जे काय ॲड्रेस असेल तुमच्या गावाचं, शहराचं नाव, पिनकोड, त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून सेंड OTP करायचा आणि ते OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला युजर नेम तयार करायचा आहे। युजर नेममध्ये तुम्ही तुमचं युनिक युजर नेम असला पाहिजे, तसं तुमचं नाव आणि काही डिजिट ठेवू शकता किंवा सोपा तुम्ही तुमचा आधार नंबरसुद्धा युजर नेम म्हणून ठेवू शकता। त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार करत असताना खाली उदाहरण म्हणून दिलेलं आहे citizen@123, अशा याचा आधार घेऊन तुम्ही पासवर्ड तयार करू शकता, जसं की तुमचं नाव @123 अशा पद्धतीने। त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस इथे फोटोसुद्धा अपलोड करून घ्यायचा तुम्हाला, 160 पिक्सल विड्थ आणि 210 हाईट। आणि त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। आता तुम्ही जी माहिती भरत आहे, जे डॉक्युमेंट इथे अपलोड करणार आहे, हे तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही सर्व्हिससाठी अप्लाय करता तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही। गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा ॲड्रेस आणि नावसुद्धा ऑटोमॅटिक तिकडे येऊन जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून भरून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे। ॲप्लिकंट डिटेल्स, आता ॲप्लिकंट डिटेल्स, त्यानंतर जे काही ॲड्रेस डिटेल आहे ॲप्लिकंटचा ते अशा पद्धतीने तुमचं इथे ॲड्रेस वगैरे संपूर्ण चेक करून घ्यायचं। म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतेही कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, उत्पन्नाचा दाखला, डोमिशियलसाठी जेव्हा तुम्ही सर्व्हिससाठी अप्लाय करसाल तर तुमचं त्या ठिकाणी अर्धी माहिती अगोदरच येईल आणि अर्धे डॉक्युमेंटसुद्धा अगोदरच जे आहे ते अपलोड होऊन जातील। फक्त तुम्हाला काही रिलेटेड डॉक्युमेंटच एक्स्ट्रा जे आहे ते सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात। आता ॲड्रेस डिटेलमध्ये सुद्धा ॲड्रेस इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे।
मराठीमध्ये नाव व्यवस्थित नसेल तर त्याला कस्टमाइज करण्याची सोय उपलब्ध आहे इथे, त्यामुळे हे या ऑप्शन इथे बेस्ट आहे. त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा टाकून घेतलेला आहे, OTP टाकून इथे व्हेरीफायसुद्धा झालेला आहे, कॅप्चा टाकून OTP आपण टाकून घेतला आहे. एक युजर नेम, युनिक युजर नेम तयार ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या नेहमी लक्षात राहील युजर नेम. आणि त्यानंतर पासवर्डसुद्धा इथे तयार करून घ्यायचा आहे, फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ॲप्लिकंटचा. आता ॲप्लिकंटचा फोटो तुम्हाला तयार करायचा असेल तर भरपूर वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही रिसाईज फोटो करू शकता. प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे सुद्धा अपलोड केलेलं आहे. याची साईजसुद्धा देण्यात आलेली आहे, 75 KB ते 256 KB या दरम्यान हे डॉक्युमेंट असले पाहिजे. त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहे, चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे, ॲक्सेप्ट आणि रजिस्टर नावाचं इथे हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे. या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर रजिस्टरवरती क्लिक कराल, तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल तयार झालेलं आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल. तर आता आपल्याला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं आता आपलं अकाउंट तयार झालेलं आहे. आता तुम्ही सर्व्हिसेससाठी जे काही अप्लाय आहे ते करू शकता. आता कोणत्याही सर्व्हिसेससाठी तुम्ही अप्लाय करायचं ठरवलं तर तुम्हाला त्याची तुमची ॲप्लिकंट डिटेल, ॲप्लिकंट ॲड्रेस डिटेल आणि काही डॉक्युमेंट हे ऑटोमॅटिक डिटेल्स इथे ऑटोमॅटिक येणार आहे. फक्त काही माहिती भरून काही डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.